नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती, जिथं आपण एक नवीन कंटेंट पाहतोय ते म्हणजे चर्चेतील महत्वाची पुस्तके. एमपीएससीच्या कोणत्याही एक्झाम मध्ये एक हमखास विचारला जाणारा एक मार्काचा जो प्रश्न आहे ते चर्चेतील पुस्तके. आपण 2023 मधल्या किंवा 2022 मधल्या आधीचे जे काही चर्चेतील पुस्तक आहेत त्याच्याबद्दल हे सेशन बनवतोय. त्यामुळं सेशन जे आहे ते व्यवस्थितरित्या शेवटपर्यंत आहे का, कारण कुठलीही गोष्ट जर घ्यायची असेल तर पूर्णता घेतलेली आहे ती महत्वाची आहे, आपली ती फायद्याची ठरते. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि तुमचे जे काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. जे सेशन मध्ये जे काही क्वेश्चन विचारेल त्याचा आन्सर सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये देऊ शकता. तर सुरुवात करूया वेळ न घालवता चर्चेतील पुस्तकेमध्ये. पहिलं पुस्तक जे आहे ते आपण बघणार आहे ते आहे शशी थरूरांचं. भारतातील एक हे जे आपण भाग करतोय ते पहिला आपण ब्युरोक्रॅट्स बद्दल, ब्युरोक्रॅटची असणारी पुस्तकं जे आहेत ते बघणार आहे. हे का पाहणार आहे, कारण 2022 किंवा 2021 मधले जे काही एमपीएससीचे गट ब आणि गट क चे पेपर पाहिले तर तुम्हाला दिसेल की प्रणव मुखर्जींच्या पुस्तकाच्या बद्दल भरपूर सारे क्वेश्चन दरवर्षी आयोग विचारत होता. प्रणव मुखर्जींचे क्वेश्चन पुस्तके, ठीक आहे. तर आधी आपण काय करतोय, ब्युरोक्रॅट्स. तुमच्याकडे असणारी जी सगळी पुस्तकं असतील चालू घडामोडीची त्याच्यामध्ये एकाच, फॉर एक्झाम्पल शशी थरूर आहे तर शशी थरूरांची सगळी पुस्तकं एका खालोखाल एक तुम्हाला भेटणार नाहीत. हा डाटा तुम्हाला भेटणार नाही. तुम्हाला डाटा जो आहे तो एकत्रीकरण करायला लागेल. आपण दोन्ही काम करतोय, एक तर डाटा एकत्रीकरण पण करतोय, एक्सप्लेन सुद्धा करतोय आणि विथ लॉजिक अँड ट्रिक्स न करणार आहे. तर सुरुवात करूया शशी थरूर पासून. म्हणजे भारतातील सगळ्यात जाणीमानी हस्ते आहेत, ब्युरोक्रॅट्स आहेत. यांनी एक पुस्तक 2023 मध्ये लिहिलं, आंबेडकर अ लाईफ. आंबेडकरांच्यावरती पुस्तक लिहिलंय, आंबेडकर अ लाईफ. हे बघा पुस्तक शशी थरूर यांचं आहे, आंबेडकर अ लाईफ. हे पुस्तकांची छायाचित्र जे आहेत ते मुद्दामच इथं मी अपलोड केलेले आहेत. याचं कारण आहे की अशी वेगवेगळी पुस्तकं हे केवळ शब्द सांगून किंवा शब्द आपण म्हणून लक्षात नाही ठेवू शकत, आपण पाहू शकतो. कारण 83% नॉलेज आहे ते पाहिल्यामुळे भेटतं. त्यामुळे अशी पुस्तकं जे आहेत हे जे आहेत ते आपण केलेले आहे. त्यामुळे तुमच्यासाठी खूप सारं कष्ट जे करून आम्ही लेक्चर बनवतोय, त्यामुळे तुमचं फक्त एकच काम करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, म्हणजे आम्हालाही तेवढं प्रोत्साहन मिळेल की तुमच्यासाठी नवीन नवीन असे व्हिडिओज आणि काम करायला आम्ही तितके तत्पर आहोत. सुरुवात करूया. शशी थरूर आंबेडकर लाईफ हे पुस्तक शशी थरूर यांचं आहे. अॅन इरा ऑफ डार्कनेस, हे लक्षात ठेवा. अॅन इरा ऑफ डार्कनेस पहिला समजून घ्या, नंतर आपण ट्रिक्स कडे येऊया. द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया. त्यानंतर द ग्रेट इंडियन नॉवेल. द ग्रेट इंडियन नॉवेल. शशी थरूरांची सगळी पुस्तकं जे आहेत त्यातलं एखादं पुस्तक जर तुम्ही निवडलं असेल तर ते वाचत असाल तर त्यांचं इंग्रजी जे आहे ते खूप हाय लेवलचं इंग्रजीचं पुस्तक आहे. म्हणजे त्यांना कोणी मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला की हु आर यू, शशी थरूर कोण आहेत, तर त्यांनी उत्तर खूप चांगल्या पद्धतीने दिलं होतं. ते असं म्हणाले होते, द कॉम्बिनेशन ऑफ एक्स एक्स प्लस एक्स वाय इज इक्वल टू शशी थरूर. म्हणजे एवढी आयडिओलॉजी त्यांची आहे हे शशी थरूर. इंडिया द फ्युचर इन नाऊ हे सुद्धा पुस्तक त्यांचं लिहिलेलं आहे. त्यानंतर इंडिया शस्त्र, रिफ्लेक्शन ऑन द नेशन इन अवर टाइम्स, इंग्रजीचे पुस्तक आहेत त्यामुळे लक्षात घ्या, इंडिया शस्त्र. द पॅराडॉक्सिल प्राईम मिनिस्टर हे जे आहेत हे खूप चर्चेतलं सध्याचं पुस्तक आहे, कारण संजय बारू लिखित एक पुस्तक आहे, द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, मनमोहन सिंग नावाचं. त्याच्यावरती पिक्चर बनला होता, अनुपम खेर यांनी भूमिका केली होती. पुढे पण घेणार आहे संजय बारूचं पुस्तक. त्याच पद्धतीनं द पॅराडॉक्सिल प्राईम मिनिस्टर हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, थरूरांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर फॅक्ट्स इंडिया. हे बघा इथं पुस्तक दिलं असेल, हे बघा हे पुस्तक आहे फॅक्ट्स इंडिया. हे जे चित्र आहेत हे चित्र काही वेगळी पुस्तकं आणून ठेवले नाहीत, तर हेच पुस्तक आहे जे त्यांनी कव्हर पेज जे आहेत ते शशी थरूर यांचं फॅक्ट्स इंडिया, ठीक आहे. तर हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. आणि केरळ गॉड्स ऑन कंट्री, केरळ गॉड्स ऑन कंट्री एवढी पुस्तक आहेत त्यांनी लिहिलेली शशी थरूर यांची 2023, 2022, 2021 मध्ये लिहिलेली पुस्तक आहेत. आता याच्याबद्दल थोडं जाणून घेऊ की काय लॉजिक पद्धतीनं. तर आंबेडकरांच्या बद्दल लिहिलेलं आहे शशी थरूर यांनी, आंबेडकर अ लाईफ. दुसरा आहे अॅन इरा ऑफ डार्कनेस. सध्या शशी थरूर हे काँग्रेस पक्षाचे संदर्भित आहेत, त्यामुळे काँग्रेसला सध्या उतरती काय लागलेली होती 2014 नंतर 2023 पर्यंत डार्कनेस पडलाय काँग्रेसचा. त्यामुळे अॅन इरा ऑफ डार्कनेस नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये राजस्थान असेल, मध्य प्रदेशमध्ये असेल, काँग्रेसचा दारुण पराभव झाला. तर हे लक्षात ठेवा, डार्क आहे सध्या काँग्रेसचं आयुष्य धूसर झालेलं आहे. कदाचित ते होईल पुढे, बघूया, होप सो. डार्कनेस इन इरा ऑफ डार्कनेस. त्यानंतर द ग्रेट इंडियन नॉवेल, द ग्रेट इंडियन नॉवेल. कारण इंग्रजी जेवढे काही मी ब्युरोक्रॅट्स पाहिलेत परराष्ट्रमंत्री, हे सगळ्यात जास्त मातब्बर जे आहेत परराष्ट्रमंत्री होते भारताचे. आणि पाकिस्तानच्या त्या बेनेजर भुत्तोंनी पण पुस्तक लिहिलंय, ते आपण बघणार आहे पाकिस्तानच्या बद्दल. तर हे दोघे आहेत महत्वाचे. द ग्रेट इंडियन नॉवेल हे यांचंच पुस्तक आहे. इंडिया द फ्युचर इन नाऊ,
इंडिया द फ्युचर इंडिया हे इंग्रजी असलं की लक्षात ठेवायचं शशी थरूर आहे. इंडिया शास्त्र किंवा इंडिया शस्त्र, त्याचा पुढचा जो प्रोनाउन्स आहे इंडिया शस्त्र मध्ये रिफ्लेक्शन ऑन द नेशन इन अवर टाइम, हे तुम्हाला जरी दिलं नाही तरी पण लक्षात ठेवा शस्त्र जे इंडियाचं हे थरूरांचं लिहिलेलं आहे. द पॅराडॉक्सियल प्राईम मिनिस्टर, द पॅराडॉक्सियल प्राईम मिनिस्टर, ठीक आहे. दोन आहेत, द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर ते संजय बारूंचं आहे, द पॅराडॉक्सियल जे आहे ते थरूरांचं आहे. पॅक्स इंडिया हे चित्र जे आहेत ते बघून घ्या. द ग्रेट इंडियन नोवेल, पॅक्स इंडिया, इंडिया शशी शास्त्र, इंडिया शास्त्र, आणि हे जे पुस्तक आहे, ठीक आहे. तर ह्या पद्धतीची पुस्तकं. केरळा गॉड्स ऑन कंट्री, केरळावरती भरपूर साऱ्या ट्रॅजेडी सध्या 2023 मध्ये आल्या, कारण केरळ स्टोरी पिक्चर आला, त्यानंतर एक प्रकारचा वेगळा माहोल झाला. त्या संदर्भात एक पुस्तक पण त्यांनी लिहिलं होतं, केरळा गॉड्स ऑन कंट्री. तर ही सगळी पुस्तकं शशी थरूरांची आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, आता गेल्या वेळेस प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं पुस्तक आयोगाने विचारलं होतं, त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी यावर्षी कुठली पुस्तकं लिहिलेली आहेत, तर ज्योतिपुंज हे पुस्तकाचं नाव आहे, जे 2021 मध्ये लिहिलं होतं पॅन्डेमिक काळामध्ये, ज्योतिपुंज. त्यानंतर अजून एक पुस्तक लिहिलं होतं 2021-22 ला त्यांनी, एक्झाम वॉरियर्स नावाचं पुस्तक लिहिलं. यावर्षी त्यांनी सबका साथ सबका विकास, म्हणजे ज्यावेळी ते 2019 मध्ये पुन्हा पार्ट 2 चं सरकार घेऊन आले एनडीएचं, त्यावेळेस त्यांनी पुस्तक लिहिलं होतं, त्यांची टॅगलाईन पण होती सबका साथ सबका विकास, ठीक आहे. आता हे सबका साथ सबका विकास हे सुद्धा प्रधानमंत्रीचं आहे नरेंद्र मोदींचं. एक्झाम वॉरियर्स हे पण पुस्तक त्यांचं आहे. आणि सोशल हार्मोनी हे यावर्षी लिहिलेलं पुस्तक आहे, सोशल हार्मोनी. तर हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं पुस्तक आहे. हे बघा ज्योतिपुंज आहे, हे कव्हर पेज लक्षात घ्या. एक्झाम वॉरियर्स आहे हे ज्यावेळेस नरेंद्र मोदी ज्यावेळेस मार्चचा किंवा फेब्रुवारीचा महिना असतो, ज्यावेळेस भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात सगळ्या राज्यांच्या मध्ये 12th आणि 10th परीक्षा असतात, त्यावेळी ते संवाद साधतात विद्यार्थ्यांशी आणि एक्झामच्या बद्दल काय पद्धतीनं स्ट्रॅटेजी आखली पाहिजे याच्याबद्दल प्रधानमंत्री काय करतात, भारतातले असणारे युवा जे जनरेशन आहेत ते स्टुडंटशी संवाद साधतात. एक्झाम वॉरियर्स त्या संदर्भात असं असणारं पुस्तक आहे. त्यानंतर हे बघा सोशल हार्मोनी, हे सोशल हार्मोनीच्या फ्रंट बॅक पेज वरती म्हणजे फिक्कट नरेंद्र मोदींच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनाकारांचं पुस्तक आहे. हे खूप चर्चेत आहे सध्या, सोशल हार्मोनी, ठीक आहे. ओके. त्यानंतर हा आहे सबका साथ सबका विकास. तर ही पुस्तकं त्यांची आहेत, ज्योतिपुंज, सबका साथ सबका विकास, सोशल हार्मोनी, आणि त्यानंतर आहे एक्झाम वॉरियर्स. हे पुस्तक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे, ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे आसामचे मुख्यमंत्री डॉक्टर हेमंत बिस्वा. आसाम सध्या चर्चित राज्य आहे. तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्राचे सगळं राज्य जे काय राजकारण गाजलं ते गुवाहाटी, काय झाडी काय डोंगर काय हॉटेल एकदम ओंकी आहे, ते अशा पद्धतीने ते आसाम राज्य. आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत तर हेमंत बिस्वा. त्याच्यावरती का सांगतोय, कारण भ्रष्टाचाराचे आरोप, त्यानंतर आसामचं बदलतं राजकारण, महाराष्ट्राचा अंतर्प्रभाव, ह्या सगळ्याच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. आणि त्यांनी लिहिलेलं पुस्तक सुद्धा दर्जेदार आहे, चीफ मिनिस्टर डायरी नंबर 1 आणि मुख्यमंत्री डायरी नंबर 1. तर हे लक्षात घ्या, चीफ मिनिस्टर सीएम डायरी नंबर 1 आणि मुख्यमंत्री डायरी नंबर 1 हे पुस्तक जे आहेत कोणाचं आहे, हेमंत बिस्वा शर्मा यांचं आहे. त्यानंतर पुढे आहे या आहेत किरण बेदी, भारतातली पहिली महिला IPS अधिकारी किरण बेदी. आणि किरण बेदी यांनी पुस्तकं कुठले लिहिलेले आहेत, निर्भय प्रशासन, ठीक आहे, राजीनामा दिला होता त्यांनी, निर्भय प्रशासन हे त्यांचं पुस्तक आहे. ब्रूम अँड ग्रूम हे लक्षात ठेवा, हे पुस्तक येऊ शकेल. ब्रूम अँड ग्रूम हे कोणाचं पुस्तक आहे तर किरण बेदी यांचं पुस्तक आहे. नेतृत्व निर्मिती आणि व्हॉट वेट रॉंग हे पुस्तक किरण बेदींचं आहे. त्यामुळे याच्यातली महत्वाची पुस्तकं निर्भय प्रशासन, ब्रूम अँड ग्रूम, आणि त्यानंतर व्हॉट वेट रॉंग. एका लक्षद्वीप पॉंडिचेरी या सगळ्या भागामध्ये त्यांना नेतृत्व पण दिलं होतं नरेंद्र मोदी सरकारने, ठीक आहे. नायब राज्यपाल पण होत्या, प्रशासनामध्ये समावेश झाला होता त्यांचा, ठीक आहे. तर ह्या किरण बेदी आहेत. थोडं वैयक्तिक आयुष्य जे आहे ते भरपूर चढ उतारांचं राहिलेलं आहे. या किरण बेदी ब्रूम अँड ग्रूम, व्हॉट वेट रॉंग आणि निर्भय प्रशासन अशी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. हे आहेत सध्याचे भारताचे परराष्ट्रमंत्री, ठीक आहे. परराष्ट्रमंत्री. आता G20 झाली, त्या G20 मध्ये ज्या काही अंतर्गत परिषदा झाल्या त्याचे परराष्ट्र मंत्रालयाचा भार जो आहे तो यांच्यावरती होता. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी एक पुस्तक लिहिलंय, एस जयशंकर यांनी, मोदी शिपिंग अ ग्लोबल ऑर्डर इन फ्लक्स हे पुस्तक लिहिलेलं आहे, ठीक आहे. तर हे लक्षात घ्या, एस जयशंकर यांचं पुस्तक आहे, मोदी शिपिंग अ ग्लोबल ऑर्डर इन फ्लक्स, ठीक आहे. हे आहेत परराष्ट्रमंत्री. ओके. आता हे परराष्ट्रमंत्री कुठल्याच्या काळात आहेत, मोदींच्या काळात आहेत, त्यामुळे मोदींच्या वरतीच पुस्तक आहे, हे सिंपल आहे, ठीक आहे. ओके. पुढे आहे रंजन गोगोई, हे आहेत रंजन गोगोई, भारताचे CJI होते, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, 46 46, ठीक आहे. तर
आपण काय करतोय, केवळ वाचून दाखवत नाही विद्यार्थी मित्रांनो, आपण कंटेंट वरती काम करतोय. कारण आयोगाचा बदलता स्तर आणि चालू घडामोडीचा जो काही डेप्थ आहे, ते डेप्थ जर गाठायचं असेल तर तुम्हाला कंटेंट वरती काम करायला लागणार आहे. निव्वळ ऑब्जेक्टिव्ह टाईपचेच प्रश्न उत्तर त्याच्यावरती तयारी करून आपल्याला मार्क्स नाही भेटणार आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवा की वेगवेगळ्या अँगलनं आपण हे मुद्दे समजून घेतोय. रंजन गोगोई भारताचे सरन्यायाधीश होते, सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत आणि हे 46वे सरन्यायाधीश होते. यांनी पुस्तक लिहिले चीफ मिनिस्टर्स डायरी नंबर 1. आता डायऱ्या कोणाच्या आहेत बघा, हेमंत बिस्वा शर्मा यांचं पण डायरी आहे चीफ मिनिस्टर डायरी नंबर 1 आणि यांचं सुद्धा आहे चीफ मिनिस्टर डायरी नंबर 1. कोण आहेत, हे रंजन गोगोई. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, रंजन गोगोई हे ज्यावेळेस आपण ईशान्येकडचे राज्य म्हणतो, ईशान्येकडच्या राज्यांच्या मध्ये पहिले सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश होणारे आहेत हे रंजन गोगोई. ठीक आहे, ओके, तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे जाऊया मनसुख मांडविया यांच्याकडं. हे लक्षात घ्या, हे आहेत मनसुख मांडविया. भारताचे आरोग्य मंत्रालय या मनसुख मांडविया यांच्याकडे होतं. ज्यावेळेस पॅन्डेमिकच्या नंतरचा काळ झाला त्यावेळेस भारताचे आरोग्य मंत्री होते मनसुख मांडविया. आणि हे कोण आहेत, तर यांनी पुस्तक लिहिलेलं आहे मनसुख मांडवियांनी, इंडिया व्हॅक्सिन ग्रोथ स्टोरी. आताच मी सांगितलं ना की मनसुख मांडविया यांच्याकडे पॅन्डेमिकच्या काळामध्ये आरोग्य मंत्रालय होतं, त्यामुळे व्हॅक्सिन वगैरे आलं तर लक्षात ठेवा मनसुख मांडवियाचे इंडिया व्हॅक्सिन ग्रोथ स्टोरी. ठीक आहे, ओके, चला पुढे जाऊ. त्यानंतर आहे इथं मीरा कुमार यांचं पुस्तक कुठलं आहे. मीरा कुमार जे आहेत ते भारताच्या पहिल्या लोकसभेच्या महिला सभापती आहेत. भारताच्या पहिल्या महिला लोकसभेच्या सभापती आहेत आणि यांनी पुस्तक लिहिलंय इंडियन पार्लिमेंटरी डिप्लोमसी. तर हे पुस्तक जे आहे ते मीरा कुमार यांचं आहे, हे लक्षात ठेवा. डिप्लोमसी वगैरे म्हटलं की लोकसभेच्या अध्यक्ष आहेत मीरा कुमार. इंडियन पार्लिमेंटरी डिप्लोमसी, पार्लिमेंटमध्ये होता पार्लिमेंटरी डिप्लोमसी. त्यानंतर ह्या आहेत शीला दीक्षित, दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या शीला दीक्षित काँग्रेसच्या काळामध्ये. तर ह्या शीला दीक्षित यांनी एक पुस्तक लिहिलंय सिटीजन दिल्ली. या पुस्तकाचं नाव आहे सिटीजन दिल्ली आणि माय टाइम्स माय लाईफ, म्हणजे ह्यांचा काळ जो होता तो कसा होता दिल्लीमध्ये. तर यांनी या पुस्तकात सांगितलेलं आहे. शीला दीक्षितांचं पुस्तक आहे, कुठलं आहे, सिटीजन दिल्ली माय टाइम्स माय लाईफ. तर हे लक्षात ठेवा, हे दोघांची पुस्तकं झाली मीरा कुमार आणि शीला दीक्षित. आता येऊया सुब्रमण्यम स्वामी यांच्याकडे. भारतामध्ये राज्यसभेचे सदस्य आहेत सुब्रमण्यम स्वामी, बीजेपीची संलग्नित आहेत, सदस्य आहेत. यांनी पुस्तक लिहिलेलं आहे रिसेंट रेगनिंग इंडियाज इकॉनॉमिक लिखोती. ठीक आहे, तर हे पुस्तक आहे त्यांचं रिसेट, हे लक्षात ठेवा, रिसेट. तर सुब्रमण्यम स्वामी स्पष्ट टीकाकार आहेत. सध्या सरकारमध्ये असून सुद्धा सरकार जिथे जिथे चुकतं तिथे तिथे स्पष्ट टीकाकार आहेत. बाबासाहेबांनी हेच तर म्हणाले होते बाबासाहेब की सत्ताधाऱ्यांच्यावरती कंट्रोल करायला विरोधक सक्षम पाहिजे. पण हेही महत्वाचं आहे की सत्ताधाऱ्यांचा निर्णय जर असा असेल जो इथल्या असणाऱ्या शोषित गरीब वंचित लोकांना न्याय देणारा नसेल तर टीका केली पाहिजे, भले ते सरकारमधले व्यक्ती असू देत. तर हेच आहेत सुब्रमण्यम स्वामी. रिसेट लक्षात ठेवा, या पुस्तकाचं नाव रिसेट रेगनिंग इंडियाज. ठीक आहे, पुढे जाऊया जयराम रमेश यांच्याकडं. काँग्रेसचे एक दिग्गज नेते आहेत जयराम रमेश. यांनी एक पुस्तक लिहिलं ओल्ड हिस्ट्री न्यू जिओग्राफी. काँग्रेस आहेत, आताच मी सांगितलं की गेल्या 10 वर्षापासून काँग्रेस जे आहे ते थोडे बॅकफूट वरती आहे. ओल्ड हिस्ट्री आणि न्यू जिओग्राफी हे जयराम रमेश यांचं पुस्तक आहे. त्यानंतर सुमित्रा महाजन लोकसभेच्या दुसऱ्या महिला सभापती राहिल्या. बीजेपीचा कार्यकाल जो 1 होता 2014 ते 2019 याच्यामध्ये सुमित्रा महाजन ह्या होत्या आणि यांनी पुस्तक लिहिलंय मातोश्री. हे बघा मातोश्री हे जे आहे हे पुस्तक, याच्यामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचं फ्रंट पेज आहे, याच्यावरती मातोश्री सुमित्रा महाजन. हे पुस्तक जे मी लिहिलेले आहे ते थोडं बघत चला. त्यानंतर हे पुस्तकं तुम्हाला व्हिज्युअलाइज होतील. ठीक आहे, म्हणजे नुसतं रट्टा मारून काही नाही होणार आहे. व्हिज्युअलाइज पुस्तक आली तर बेटर जे आहे ते आपण अंडरस्टँड करू शकतो. हमीद अन्सारी आहेत, भारताचे उपराष्ट्रपती होते हमीद अन्सारी साहेब 2 वेळेस. यांनी लिहिलेलं पुस्तक आहे सिटीजन एंड सोसायटी. तर हे लक्षात ठेवा की अशा पद्धतीचा एक वर्ग भारताचा ध्वज जो आहे तो घेऊन पळत चाले असं चित्र त्यांनी मुखपृष्ठावरती रेखाटलं होतं. खूप चांगला कार्यकाल राहिला होता 10 वर्षाचा हमीद अन्सारी यांचा. ठीक आहे, सिटीजन अँड सोसायटी. ठीक आहे, सिटीजन अँड सोसायटी. तर हे लक्षात ठेवा, हे पुस्तक आहे हमीद अन्सारी यांचं. त्यानंतर पुढे जाऊया. त्यानंतर अजून एक पुस्तक आहे मनमोहन सिंग यांचं. मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान
आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सध्या राज्यसभेचे सभापती आहेत, राज्यसभेचे सदस्य आहेत. आणि गेल्या काही काळामध्ये जेवढी काही बिलं राज्यसभेमध्ये आली त्याच्यामध्ये वोटिंग करायला ते व्हीलचेअर वरून गेले होते. एक डेमोक्रॅटी साठी माणूस एखादा काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण आहे मनमोहन सिंग. ठीक आहे, तर मनमोहन सिंग यांनी कुठली पुस्तक लिहिलेलं आहे? चेंजिंग इंडिया. कारण मनमोहन सिंगांचा काळ 2014 पर्यंत होता. 2014 नंतर सत्तांतर झालं, त्यानंतर इंडिया जो बदलला तो यांनी पुस्तक लिहिलंय चेंजिंग इंडिया. त्यानंतर इंडियाज एक्सपर्ट ट्रेंडर्स अँड प्रोस्पेक्ट्स फॉर सेल्फ सस्टेड ग्रोथ. इथं एक मोठं पुस्तक लिहिलंय इंडियाज एक्सपोर्ट ट्रेंड्स. म्हणजे एवढं लक्षात ठेवा आपण, इंडियाज एक्सपोर्ट ट्रेंड्स. तर हा जो ट्रेंड्स आहे ते पुस्तक लिहिले मनमोहन सिंग. चेंजिंग इंडिया हे पुस्तक जे आहे ते महत्वाचं आहे याच्यामध्ये, हे स्टार्ट करतो मी. परत एकदा बघा, लूप टाकूया. मीरा कुमार पार्लिमेंटरी डिप्लोमसी म्हणा, त्यात एक शब्द लक्षात ठेवा. सुब्रमण्यम स्वामी म्हटलं की रिसेट, रिस्टार्ट वरून रिसेट. ओके. हमीद अन्सारी मधलं सिटीजन अँड सोसायटी. सुमित्रा महाजनांचं मातोश्री. त्यानंतर जयराम रमेश यांचं ओल्ड हिस्ट्री इन न्यू जिओग्राफी. त्यानंतर इथं बघा शीला दीक्षितांचं सिटीजन दिल्लीमध्ये लक्षात ठेवा, सिटीजन ऑफ दिल्ली. ठीक आहे, तर हे आहेत शीला दीक्षित माजी मुख्यमंत्री दिल्ली. आणि मनमोहन सिंग चेंजिंग इंडिया, इंडियाज एक्सपोर्ट ट्रेंड्स. तर हे होती सगळी काही महत्वपूर्ण ब्युरोक्रॅट्स जे आहेत, ब्युरोक्रॅटची पुस्तकं. आता आपण येतोय काही महत्वाचे आणखीन काही राजकारणी जे आहेत. कपिल सिब्बल काँग्रेसशी संदर्भित होते, पण आता काँग्रेसचा भाग नाही आहेत. ठीक आहे, तर कपिल सिब्बल यांनी शिवसेनेची जी केस आहे ती केस लढली होती सुप्रीम कोर्टामध्ये. शिवसेनेकडून त्यांनी केस लढवली. ते कपिल सिब्बल यांनी पुस्तक लिहिलं आय विटनेस. हे महत्वाचं पण आहे, आय विटनेस होते तिथं. तर आय विटनेस हे पुस्तकाचंच नाव आहे. रिफ्लेक्शन इन राईम्स टाइम्स. ठीक आहे, हे काय फार महत्वाचं पुस्तक नाही, पण आय विटनेस वरती क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, तर हे एक पुस्तक आहे. संजय बारू, मी मगापासून ज्याचा उल्लेख करतोय, ज्याच्यावरती पिक्चर बनलेला होता, द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर मनमोहन सिंग. ठीक आहे, द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर मनमोहन सिंग. याच्यावरती पंतप्रधानांची भूमिका कोणी राखडली होती? तर ते होते अनुपम खेर. तर ह्यांनी संजय बारू आहेत. आणि जर्नी ऑफ नेशन 75 इयर्स ऑफ इंडियन प्लॉमी. ठीक आहे, तर हे जर्नी ऑफ नेशन हे पण लक्षात ठेवा, संजय बारूंचं आहे जर्नी ऑफ नेशन. तर हे दोन पुस्तक आहेत, जर्नी ऑफ नेशन आणि ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर मनमोहन सिंग. त्यानंतर एस जयशंकर, मगाशी आपण बघितलं होतं, एस जयशंकर यांनी जे पुस्तक लिहिलं होतं, इथं बघा, इथं पुस्तक आहे मोदी शिपिंग अ ग्लोबल ऑर्डर इन फ्लक्स. ठीक आहे, तर मोदी यांच्यावरती पुस्तक होतं. आता यानंतर अजून एक पुस्तकांचा उल्लेख होतो, मोदी शिपिंग अ ग्लोबल ऑर्डर इन फ्लक्स, तेच पुस्तक आहे. आता द इंडिया वे. तर मोदी आणि इंडिया वे म्हणजे मोदींनी आपल्या इंडियाचा रस्ता कुठल्या वेनं निवडलाय असं आपण लक्षात ठेवू. इंडिया वे, मोदी वे. ठीक आहे, तर हे आहेत एस जयशंकर. बीजेपीचे सध्याचे अध्यक्ष आहेत जयप्रकाश नड्डा, जेपी नड्डा. हे जेपी नड्डा यांनी पुस्तक लिहिले मोदी शिपिंग अ ग्लोबल ऑर्डर इन फ्लक्स. मोदी शॉपिंग. ठीक आहे, हे जेपी नड्डांचं पण पुस्तक आहे, ह्याचं टायटल काय? मोदी. ठीक आहे, तर हे जयशंकर यांचं टायटल काय आहे? मोदी. हे लक्षात ठेवा, ह्याच्यावरून तुम्ही सॉर्ट आउट करू शकता. रंजन गोगोई, मगाशीच बघितलं, चीफ मिनिस्टर डायरी नंबर 2, डायरी नंबर 1, हे सगळे पुस्तक गोगोई यांनी लिहिलेले आहेत. शत्रुघ्न सिन्हा हे ब्युरोक्रॅट्स मध्ये काय घेतलेत, कारण ते काँग्रेसचे सदस्य आहेत सध्या. यांनी शत्रुघ्न सिन्हाने पुस्तक लिहिलंय एनिथिंग बट खामोश. आता हे काय नाव विसरत नाही, कारण शत्रुघ्न सिन्हाचा सगळ्यात तो एक माहित असेल, उसको बोला छेनू यहाँ आता छेनू. ठीक आहे, तर हे छेनू एक आणि खामोश म्हटलं की शत्रुघ्न सिन्हा, सोनाक्षी सिन्हाचा पप्पा. लक्षात ठेवा, एनिथिंग बट खामोश. ठीक आहे, त्यानंतर आंग सांग सुंकी, तर यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे फ्रीडम फ्रॉम फिअर अँड रायटिंग्स. तर हे खूप महत्वपूर्ण पुस्तक आहे. आंग सांग सुंकी बद्दल सांगतो थोडं. म्यानमार मधल्या ह्या ब्युरोक्रेट्स आहेत आंग सांग सुंकी. यांचे वडील जे होते आंग सांग, ठीक आहे, तर हे ब्रह्मदेशामध्ये त्यावेळेस खूप मोठं, ब्रह्मदेश वेगळा करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा रोल राहिला होता. आणि त्यांची हत्या झाली होती आंग सांगची. त्यानंतर त्यांची जी पोरगी होती सुंकी, म्हणजे ते नाव लक्षात आलं का तुम्हाला? हे सुकी जे नाव आहे हे ह्या महिलेचं नाव आहे, जी आंग सांग सुंकी म्हणतोय. आणि आंग सान जे आहे ते वडिलांचं नाव आहे, त्यामुळे आंग सांग आणि सुंकी. ठीक आहे, तर असं हे आंग सांग सुंकी यांनी एक पुस्तक लिहिले फ्रीडम ऑफ फिअर. सध्या ह्या तुरुंगात आहेत, कारण तिथं 2020-21 मध्ये तिथल्या देशामध्ये एक आंग सांग सुंकींची सत्ता आली. त्या सत्तेचा पराभव करून तिथं लष्करी सत्ता जी आहे, ती लष्करी सत्ता जी आहे ती तिथं
तिनं बहुमत मिळवलं आणि आता त्यांच्याकडे 7 वर्षासाठी त्यांना पहिल्यांदा अटक झाली आणि नंतर ही अटक वाढून म्हणजे कैद वाढली आणि आता 33 वर्ष केलेले. नेल्सन मंडेला एक होते, 27 वर्ष तुरुंगात होते, आता 33 वर्ष या तुरुंगात आहेत. 2021 पासून या तुरुंगातच आहे, 2023 आहे. त्यामुळे हे आंग सान सू की यांना नोबेल मिळाला होता, शांततेचा नोबेल. किती साली मिळाला होता? 1991 मध्ये. ठीक आहे, 1991 मध्ये शांततेचा नोबेल मिळवणारी व्यक्ती जे आहेत सध्या जेलमध्ये आंग सान सू की यांनी पुस्तक लिहिले फ्रीडम फॉर फिअर, फ्रीडम, हे लक्षात ठेवा. त्यांच्या वडिलांनी सुद्धा, आंग सांगने सुद्धा फ्रीडम साठी लढलं, या सुद्धा फ्रीडम साठी लढतात, शांततेसाठी पुरस्कार करतात, नोबेल प्राइज मिळाले आणि पुस्तक लिहिले फ्रीडम फॉर फिअर. ठीक आहे, ओके. म्हणजे आपण काय फक्त वाचून दाखवायचं नाही, आपल्याला कंटेंट वरती काम करायचं आहे. आपल्याला पुढच्या वर्षीच्या होणाऱ्या एक्झाम ज्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला करंट अफेअर्स किंवा 15 मार्काचं नाही तर करंट रिलेटेड, इकॉनॉमी करंट रिलेटेड, सायन्स आहे करंट रिलेटेड, जिओग्राफी आहे करंट रिलेटेड, हिस्ट्री असं गोळा केलं तर जवळपास 22 ते 25 प्रश्न निर्माण व्हायला लागलेत. आणि हा जवळजवळ एक्झामचा 1% आहे. आणि 1% जर क्रॅक करायचं असेल तर आपलं जे डेप्थ आहे ती सुद्धा आपल्याला खोलवर गाठायला लागेल, कारण आपल्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्वाच्या परीक्षा होणार आहेत. त्यामुळं आम्ही काम करायला तयार आहे, तुमचा पाठिंबा पाहिजे. लक्षात ठेवा, जे काही घडामोडी इथे घेऊन येतोय ते एक्झाम ओरिएंटेड आहे. जे काही लेक्चर आहे ते व्यवस्थित आहे का, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला आम्ही ज्या वेळी अपडेट करू त्यावेळी तुम्हाला जे आहे ते नोटिफिकेशन येत जाईल. आम्ही जे आहे ते तुमच्यासाठी राबण्यासाठी तत्पर आहे. पुढे जाऊया, लालकृष्ण अडवाणी, बीजेपीचे सध्याचे एक वयोवृद्ध नेते लालकृष्ण अडवाणी. ते लालकृष्ण अडवाणी यांनी पुस्तक लिहिलंय माय कंट्री माय लाईफ आणि अ प्रिझनर्स स्क्रॅप बुक. हे पुस्तक महत्वाचं आहे, माय कंट्री माय लाईफचं. ठीक आहे, माय कंट्री माझा देश, माय लाईफ माझं आयुष्य, हे पुस्तक आहे लालकृष्ण अडवाणी यांचं. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. अमित शाह सध्याचे गृहमंत्री आहेत, अमित शाह यांनी पुस्तक लिहिले कर्मयोद्धा. नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर, नरेंद्र मोदीच्या जीवनावर कोणी कोणी लिहिले बघा, एस जयशंकरांनी लिहिलेलं आहे, जे.पी. नड्डांनी लिहिलेलं आहे. नरेंद्र मोदींच्या आयुष्यावरती कर्मयोद्धा नावाचं पुस्तक अमित शाह यांनी लिहिलेलं आहे, कर्मयोद्धा, हे लक्षात ठेवा. त्यानंतर सुधा मूर्ती यांनी पुस्तक लिहिलं आहे वाईज अँड अदरवाईज, वाईज अँड अदरवाईज, हे पुस्तक आहे सुधा मूर्ती यांचं. त्यानंतर बेनिजर भुट्टो. ठीक आहे, मी गेल्या वेळेस आपण ज्यावेळेस बोलत होतो शशी थरूर यांच्याबद्दल, तसंच एक परराष्ट्र मंत्री होते बेनिजर भुट्टो. ठीक आहे, हे पाकिस्तानचे आहेत. ठीक आहे, तर यांनी पाकिस्तान द गॅदरिंग स्टॉर्म हे पुस्तक लिहिले. पाकिस्तान द गॅदरिंग स्टॉर्म. तुम्ही म्हणाल सर भारताची पुस्तकं घ्या, पाकिस्तानची काय घ्यायला लागलाय? तर लक्षात ठेवा, आयोगाने एक क्वेश्चन विचारला होता, गेम चेंजर पुस्तक कोणाचं आहे, आयोगाचा क्वेश्चन होता. आणि हे पाकिस्तानचे एक व्यक्ती आहेत. कोण आहेत हे गेम चेंजर पुस्तक कोणाचं आहे हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजेल की आयोग जो आहे ते केवळ भारताचीच पुस्तकं, भारतातील लेखकांची पुस्तकं नाही विचारत, तर कुठलंही एक महत्वाचं असं पुस्तक जे चर्चित आहे तर ती पुस्तक विचारतं. याला कुठलाही 2023 ची पुस्तकं, 2024 ची पुस्तकं, 2022 ची पुस्तकं असं कुठलाच कंटेंट नसतो, कारण बेनिजर भुट्टो यांनी जाऊन खूप वर्ष झाली, त्यांचं पुस्तक आता चर्चेला आहे, पाकिस्तान द गॅदरिंग स्टॉर्म नावाचं. ठीक आहे, चला पुढे जाऊ. आता हे झाले ब्युरोक्रेट्स, राजकारणी. आता येऊया आपण आपल्या आवडता क्रीडामधले असे कोण कोण आहेत ज्यांनी पुस्तकं लिहिली. ठीक आहे, ओके. पहिला आहे शेन वॅटसन, हे आहेत ऑस्ट्रेलियाचे फलंदाज शेन वॅटसन. यांनी पुस्तक लिहिलेलं आहे विनिंग द इनर बॅटल. शेन वॅटसनचं पुस्तक आहे द विनिंग द इनर बॅटल. विनिंग लक्षात ठेवा, जो ऑस्ट्रेलिया संघ आहे तो नेहमी जिंकण्यासाठी मैदानात येतो, याचं मूर्तिमंत उदाहरण अलीकडचं ओडीआयचा 50 वर्ल्ड कप आपण बघितला, शेन वॅटसन. ठीक आहे. अंशुमन गायकवाड, तर हे लक्षात ठेवा, यांनी पुस्तक लिहिलंय गट्स ऍडमिस्ट ब्लड बाथ. आता अंशुमन म्हटलं की तुम्हाला काय आठवतं? आवाळा अंशुमन, खट्टा मिठा मधला जॉनी लिव्हर. ठीक आहे, तर आपण कंटेंट जो आहे हे लक्षात ठेवण्यासाठी आपण काही करूया. ठीक आहे, तर अंशुमन गायकवाड म्हटलं की क्रिकेटर आहेत, ब्लड बाथ. म्हणजे अंशुमन म्हटलं की आवाळा अंशुमन, जॉनी लिव्हरच्या रक्तातच हसवणं आहे, ब्लड बाथ. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवू शकता. सचिन तेंडुलकर यांचं पुस्तक आहे प्लेइंग इट माय वे, खूप गाजलेलं पुस्तक आहे, प्लेइंग इट माय वे. पेंग्विन प्रकाशनानं छापलेलं आहे. आयोगाने विचारलं होतं प्रकाशन कुठलं होतं, तर प्लेइंग इट माय वे तेंडुलकरांचं आहे. सौरव गांगुली, बीसीसीआयचे महत्वाचं पद होतं त्यांच्याकडे, सध्या नाही आहे. अ सेंचुरी पुस्तकाचं नाव आहे, वन सेंचुरी नॉट इनफ असं पुस्तकाचं नाव आहे, पण इथं अ सेंचुरी पण देऊ शकतं. वन सेंचुरी नॉट इनफ, सौरव गांगुली आहे. कपिल देवचं पुस्तक आहे स्ट्रेट फ्रॉम द हार्ट. 1983 चा जो वर्ल्ड कप झाला
त्यामध्ये आपण जिंकलो. त्यानंतर पुस्तक जे आहे ते खूप गाजलं यांचं, स्टेट फ्रॉम द हार्ट, कपिल देव. म्हणजे जे काही बोलतात ते हृदयाला येऊन भेटतं बघा. अलीकडे पण ओडियाच्या वर्ल्ड कप बद्दल त्यांनी काहीतरी आपली खंत आपल्या हृदयाला जाऊन भेटली ती, स्टेट फ्रॉम द हार्ट. अभिनव बिंद्रा, भारतातील पहिला नेमबाजीमध्ये गोल्डन बॉय आहे अभिनव बिंद्रा. यांचं पुस्तक आहे अ शॉट ऍट हिस्ट्री. एक नेम ज्यानं इतिहास बनवला. आपल्याला सुद्धा एकच शॉट असा मारायचा आहे जो इतिहास बदलेल, आपलं अपयशाचा धब्बा पुसेल, यशाकडे वाट चालवेल. अशाच पुस्तकाचं नाव आहे अभिनव बिंद्राचं अ शॉट ऍट हिस्ट्री. अ शॉट, नेमबाज आहे असं लक्षात ठेवा, शॉट मारायचं. त्यानंतर ऍडम गिलक्रिस्ट, ऑस्ट्रेलियाच्या खुखान अशा त्या संघामध्ये 11च्या एकच अतिशय मानवतावादी माणूस होता ऍडम गिलक्रिस्ट. विकेट किपर होता ऑस्ट्रेलियाचा. याचं एक पुस्तक आहे टू कलर्स. हे पुस्तक आहे, म्हणजे 2 छटा असं त्याचा अर्थ आहे, टू कलर्स. हे लक्षात ठेवा, ऍडम गिलक्रिस्टचं आहे. आकाश चोपडा, सध्या जे काही क्रिकेट मॅचेस भरले जातात त्याच्यामध्ये भारत ज्याच्या म्हणजे वाणीचा चाहता बनलेला आहे. ज्यावेळी क्रिकेट वर्ल्ड कप ज्यावेळी सुरू होतं त्यावेळेस म्हणजे जे कॉमेंट्रीमध्ये आकाश चोप्राची कॉमेंट्री जी आहे आज भारतामध्ये सगळ्यात जास्त ऐकली जाते. म्हणजे तो ट्रेंडिंगद्वारे करू शकतो. तो एखादा सिक्सर म्हणल्यानंतर तो जस्ट लाईक अ वाव ही सांगण्याची हिंमत क्रिकेटमध्ये आकाश चोप्रानी केली. तर ह्या आहेत आकाश चोप्रा. नंबर्स डू लाई. सध्या आकाश चोप्रा लई चाललाय, लई, नंबर्स डू लाई हे पुस्तकाचं नाव आहे. तर हे लक्षात ठेवा, अशा काही ट्रिक्स ज्या आहेत त्या आपण करून शॉर्ट ट्रिक्स करून आपण एक मार्क घेऊ शकतो. ठीक आहे, फार मोठं काम करण्याची काही गरज नाही. तर शेन वॅटसन विनिंग लक्षात ठेवायचं आहे. अंशुमन गायकवाड अंशुमन ब्लड बाथ लक्षात ठेवायचं आहे. सचिन तेंडुलकर प्ले इट माय वे. त्यानंतर सौरव गांगुली 100 इज नॉट इनफ. कारण जर्सी नंबर काय होता 99 आणि सेंचुरी म्हणजे 100, यावरून लक्षात ठेवू शकता. अ सेंचुरी इज नॉट इनफ. त्यानंतर कपिल देव स्टेट फ्रॉम द हार्ट. त्यानंतर अभिनव बिंद्रा अ शॉट ऍट हिस्ट्री. ऍडम गिलक्रिस्ट टू कलर्स आणि आकाश चोप्रा लाई, नंबर्स डू लाई. आता इकडे येऊया. क्रिस गेल, वेस्ट इंडिज क्रिकेट मधला सगळ्यात ज्याला आपण म्हणूया की त्याच्याकडे बघितल्यानंतर त्याचा देहबोली जे आहे तसं त्याची देहबोलीनुसार काम करत नाही, तो अतिशय मनोरंजक आहे क्रिस गेल. तर क्रिस गेल जो आहे तो याचं पुस्तक आहे सिक्स मशीन. याचा जर्सी नंबर आहे 333. सिक्स मशीन हे पुस्तक आहे क्रिस गेलचं. आय डोंट लाईक क्रिकेट, आय लव्ह इट. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. हे क्रिस गेलचं पुस्तक आहे. आय डोंट लाईक क्रिकेट, आय लव्ह इट. एमपीएससी पण सेमच आहे, चालू घडामोडी पण सेम आहे. आय डोंट लाईक करंट अफेअर्स बट आय लव्ह इट म्हणायला पाहिजे, तर कुठेतरी आपल्याला करंट अफेअर्स बद्दल जिज्ञासा जागू होईल. ठीक आहे. त्यानंतर कपिल देवचं अजून एक पुस्तक आहे क्रिकेट माय स्टाईल. म्हणजे स्टेट फ्रॉम द हार्ट एक होतं आणि क्रिकेट माय स्टाईल एक होतं. ठीक आहे. तर कपिल देव यांनी वर्ल्ड कप ज्या काळात जिंकला, ज्यावेळी कुणाला शक्य नव्हतं की हे वर्ल्ड कप जिंकतील काय, त्या काळात हे वर्ल्ड कप जिंकले. मेरी कॉमचं पुस्तक आहे अनब्रेकेबल. ठीक आहे, मुक्केबाज मेरी कॉम. ठीक आहे, याचं पुस्तक आहे अनब्रेकेबल. मायकल क्लार्क हा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. याचं पुस्तक आहे माय स्टोरी, माझी कथा नावाचं एक माय क्लर्कचं पुस्तक आहे माय स्टोरी. मिल्खा सिंग जे आपल्यामधून निघून गेले, द फ्लाइंग सिख, पाकिस्तानने त्यांना किताब दिला होता. तर हे मिल्खा सिंगचं पुस्तक आहे द रेस ऑफ माय लाईफ. हे लक्षात ठेवा, रेस धावणारे होते, धावपटू होते. द रेस ऑफ माय लाईफ. ठीक आहे. सानिया मिर्झा ज्यांनी नुकताच आता टेनिस मधून निवृत्ती जाहीर केली, सानिया मिर्झा यांनी एक पुस्तक लिहिलं येस अगेन्स्ट ऑड्स. हे लक्षात ठेवा, येस अगेन्स्ट ऑड. यांची शेवटची मॅच यांनी कुठल्या देशात खेळली हे कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. दरवेळेस मी तुम्हाला 2 क्वेश्चन विचारतोय, जे आहेत ते कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगत चला. सानिया मिर्झाने शेवटची मॅच कुठं खेळलेली आहे तर हे सांगायला पाहिजे मला. ते कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगा. एस अगेन्स्ट ऑड्स. ठीक आहे. म्हणजे हिनं लग्न जे केलं ते पाकिस्तानी असणाऱ्या शोएब मलिक सोबत केलं. आपल्याला जरा ऑड वाटलं, ऑड ट्रिक्स तीच आहे, ऑड्स. पुस्तकाचं नाव सुद्धा ऑड्सच आहे, समजतंय. ओके. त्यामुळे ट्रिक्स वगैरे काय असं वेगळ्या नाही आहेत. आपण त्यांच्याच आयुष्य आपल्या आयुष्याशी रिलेट करून ट्रेस करतोय आणि हे 100% करणार. सानिया मिर्झा म्हटलं की ऑड्स, येस अगेन्स्ट ऑड्स. सुनील गावस्कर लिटल मास्टर म्हणतो आपण त्याला. वन डे वंडर्स हे पुस्तक आहे सुनील गावस्कर यांचं. युवराज सिंग, खूप ट्रॅजेडी लाईफ राहिलेली आहे युवराज सिंगची. यांचा जर्सी नंबर आयोगाने विचारला होता 12. यांचं पुस्तक आहे द टेस्ट ऑफ माय लाईफ. आयुष्याचा संघर्ष सांगितलाय त्यांनी. कॅन्सर मधून सुद्धा ते कसे सावरले याच्याबद्दल सांगितले. द टेस्ट ऑफ माय लाईफ.
तर हे आहे सुनील गावस्करांचं वन डे वंडर्स, सानिया मिर्झाचं येस अगेन्स्ट ऑड्स, मिल्खा सिंग म्हटलं की द रेस, मायकल क्लार्क म्हटलं की माय स्टोरी, मेरी कोम म्हटलं तर अनब्रेकेबल, कपिल देव क्रिकेट माय स्टाईल आणि ख्रिस गेल सिक्स मशीन. नंतर पुढे जाऊया. फिल्मी जगत याच्यामध्ये कुठली कुठली पुस्तकं जी आहेत हे बघूया. जावेद अख्तर, जावेद आहे ते, जावेद अख्तरांचं पुस्तक आहे जादूनामा. जादूनामा जावेद अख्तर यांचं पुस्तक आहे जादूनामा. खूप स्पष्ट बोलणारे व्यक्ती आहेत जावेद अख्तर. इलाई राजांचं पुस्तक आहे आंबेडकर अँड मोदी. हे खूप महत्वाचं पुस्तक सध्या चर्चेत आहे, आंबेडकर आणि मोदी. ठीक आहे, हे इलाई राजांचं आहे. लता मंगेशकर यांनी पुस्तक लिहिलं होतं मोदी ऍट 20 ड्रीम्स मीटिंग डिलिव्हरी. ठीक आहे, मोदी ऍट 20. लता मंगेशकर जे आहेत ते मोदी ऍट 20 फॅन पण होत्या. मोदी यांना लता मंगेशकर पहिला पुरस्कार जो आहे तो मोदी साहेबांनाच मिळाला होता. त्यांनी यांच्यावरती पुस्तक लिहिलेलं आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. चेतन भगत यांची खूप सारी पुस्तकं आहेत. आयोग कधीतरी चेतन भगतांच्यावरती विचारतं कुठले कुठले आहेत. रेव्हेन्युशन 2022, मेकिंग ऑसम, वन अरेंज्ड मर्डर म्हणजे ठरवून केलेला एक मर्डर, वन अरेंज मर्डर, द मिस्टेक इन माय लाईफ किंवा 3 मिस्टेक हा सुद्धा होता, ज्याच्यावरती 3 इडियट्स पिक्चर बनला होता. आणि वन इंडियन गर्ल्स हा एक होता. असे खूप कॉल गर्ल किंवा कॉल सेंटर असं एक होता, त्याच्यावरती एक पिक्चर सुद्धा बनला होता. रणवीर सिंग आणि अजून अर्जुन कपूर होता. अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूरांचा पिक्चर होता. वन नाईट कॉल गर्ल असं काहीतरी पुस्तक होतं. म्हणजे हे चेतन भगतांनी अफाट पुस्तक लिहिलीत बरं का. त्यामुळं आयोगाने एखादं चेतन भगत वरती कुठलं सध्याचं करंटचं पुस्तक कुठलं गाजतंय हे महत्वाचं. रेव्हिलेशन 2022 हे गाजतंय सध्याचं रेव्हिलेशन. आणि दुसरं आहे मेकिंग ऑसम, वन अरेंज मर्डर, त्यानंतर द मिस्टेक किंवा 3 मिस्टेक इन माय लाईफ आणि वन इंडियन गर्ल्स. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर करण जोहर, सध्या कॉफी विथ करण या शो मुळे म्हणजे खूपच चर्चेत आलेले आहेत. पुन्हा एकदा करण जोहर यांचं पुस्तक आहे अॅन अनसुटेबल बॉय, करण जोहर. त्यानंतर दिलीप कुमार यांचं पुस्तक आहे द सबस्टन्स अँड शॅडो. दिलीप साहेब जे आहेत यांनी मोहम्मद युसुफ हे त्यांचं ओरिजिनल नाव आहे. ठीक आहे, दिलीप कुमार, द सबस्टन्स अँड शॅडो. त्यानंतर अनुपम खेर सध्या चर्चेत आहेत, FTTI चे अध्यक्ष होते. सध्या काश्मीर फाईल्स हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार भेटला, त्यामध्ये उत्कृष्ट पुरस्कार म्हणून त्यांना भेटलेला अनुपम खेर. द बेस्ट थिंग अबाउट यू इज यू, तुझ्यामधली कुठली गोष्ट आहे, यू इज यू, म्हणजे हे लक्षात ठेवा. बेस्ट थिंग अबाउट यू इज यू. त्यामुळे अनुपम खेरांचं पुस्तक आलं यू 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 असं करायचं. ठीक आहे, यू यू म्हणजे अनुपम खेर आहेत. ट्विंकल खन्ना यांचं पुस्तक आहे द लेजंड ऑफ लक्ष्मी प्रसाद. ट्विंकल खन्नांचं पुस्तक आहे द लेजंड ऑफ लक्ष्मी प्रसाद. आणि ऋषी कपूर यांचं पुस्तक आहे खुल्लम खुल्ला. बघा परत एकदा, ऋषी कपूर यांचं पुस्तक आहे खुल्लम खुल्ला. ठीक आहे, ओके. ऋषी कपूर रणवीर कपूर ज्यांचे पप्पा, ज्यांचं निधन झाले होतं. खुल्लम खुल्ला हे त्यांचं पुस्तक आहे. महेश कोठारे यांचं पुस्तक आहे डॅमिट आणि बरंच काही. आता आपल्याला माहित आहे भारतीय महाराष्ट्रीयन असो तर लक्षा, अशोक सराफ आणि महेश कोठारे हे त्रिकूट जे आहेत आणि तो बाप्पा, ते डॅमिट नाव कोणाचं, डॅमिट जे आहे ते महेश कोठारे, डॅमिट आणि बरंच काही हे कोठारेंचं आहे. गौरी खान शाहरुख खानच्या पत्नी यांनी पुस्तक लिहिलं आहे माय लाईफ इन डिझाईन. हे लक्षात ठेवा, माय लाईफ इन डिझाईन हे पुस्तक गौरी खानचं आहे. आणि लीना कुमार यांचं पुस्तक आहे द ऑटोबायोग्राफी ऑफ गॉड. ठीक आहे, हे लीना कुमार यांचं पुस्तक आहे. तर हे महत्वाचे काही पुस्तकं आहेत. त्यानंतर पुढे जाऊया आपण. सी रंगराजन जे आहे, या सी रंगराजन यांचं पुस्तक आहे फॉर्क्स इन द रोड. हे खूप महत्वाचे बरं का, ज्यांना इकॉनॉमिक्स बद्दल आहे त्याच्यामध्ये भरपूर सारे जण येतात. सी रंगराजनचं पुस्तक आहे फॉर्क्स इन द रोड. कैलास सत्यार्थी जे नोबेल पुरस्कार विजेते आहेत भारतातले, त्यांचं पुस्तक आहे तुम पहिले क्यों नहीं आए. ठीक आहे, तर तुम पहिले क्यों नहीं आए कैलास सत्यार्थी. आजाद बचपन की ओर आणि एव्हरी चाइल्ड मॅटर्स हे पुस्तकं 3 जे आहेत ते कैलास सत्यार्थींची आहेत. डॉक्टर बिमल जालन आरबीआयचे गव्हर्नर होते आधी. बिमल जालन, समित्या पण खूप आहेत डॉक्टर बिमल जालन. फ्रॉम डिपेंडन्स टू सेल्फ रिलायन हे पुस्तक बिमल जालन यांचं आहे. त्यानंतर PC बालसुब्रमण्यम हे ज्यांचं नुकताच निधन झालं. रजनी के मंत्र हे PC बालसुब्रमण्यम यांचं पुस्तक आहे. राकेश मारिया हे सध्या महत्वाच्या पदावरती पोलीस अधिकारी म्हणून आहेत. लेट मी से इट नाऊ
लेट मे से इट नाऊ हे राकेश मारियांचं पुस्तक आहे. राकेश मारिया 26/11च्या हल्ल्यानंतर खूप चर्चेत आले होते राकेश मारिया. त्यानंतर विनोद राय यांचं पुस्तक आयोगाने विचारलं होतं, हेच पुस्तक होतं नॉट जस्ट अन नाईट वॉचमन, नॉट जस्ट अ नाईट वॉचमन. आणि एक त्यांचं पुस्तक आहे, पुढे आपण घेईल अकाउंट म्हणून पुस्तक आहे त्यांचं, ठीक आहे. नॉट जस्ट हे लक्षात ठेवा, यांच्या प्रत्येक पुस्तकामध्ये नॉट जस्ट असतंच, नॉट जस्ट आहे नाईट वॉचमन. रचना बिस्वत रावत बिपिन, ठीक आहे. हे रचना बिस्वत रावत जे आहेत यांनी पुस्तक लिहिलं बिपिन रावत वरती, ज्यांचं निधन झालं, जे शहीद झाले देशासाठी. द मॅन बिहाइंड द युनिफॉर्म, द मॅन बिहाइंड द युनिफॉर्म हे पुस्तक लिहिलं रचना रावत यांनी. नारायण मूर्ती यांचं पुस्तक आहे अ बेटर इंडिया बेटर वर्ल्ड, बेटर इंडिया बेटर वर्ल्ड. मलाला जे आहे, मलाला सगळ्यात यंगेस्ट आहे नोबेल पुरस्कार मिळवणारी, तर तिचं पुस्तक आहे वी आर सिप्लेस्ड, वी आर सिप्लेस्ड. हे चर्चित पुस्तक आहे, हे 100% परीक्षेला येऊ शकतं. परत एकदा बिमल जालन द फ्युचर ऑफ इंडिया, बिमल जालनांचं अजून एक पुस्तक इथं बघा, फ्रॉम डिपेंडन्स टू सेल्फ रिलायन्स, आणि इथं आहे पुस्तक द फ्युचर ऑफ इंडिया. झुंपा लहारी हे महत्वाचे लेखक आहेत, यांचं पुस्तक आहे द नेमसेक, नेमसेक हे आहे झुंपा लहारी यांचं पुस्तक. त्यानंतर पुढचे काही महत्वाचे अभिजित बॅनर्जी यांचं पुस्तक आहे, जे नोबेल पुरस्कार विजेते आहेत अभिजित बॅनर्जी. गॉड इकॉनॉमिक्स फॉर हार्ड टाइम, गुड इकॉनॉमिक्स फॉर हार्ड टाइम, ठीक आहे. तर हे खूप महत्वाचं पुस्तक आहे, अभिजित बॅनर्जी यांचं आहे. अमर्त्य सेन भारतीय वंशाचे नोबेल पुरस्कार विजेते सुद्धा आहेत. द इंडिया ऑफ जस्टिस आणि आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन, ठीक आहे. हे पुस्तक दोन लिहिले, द इंडिया ऑफ जस्टिस आणि आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन. त्यानंतर अमिताभ घोष यांचं पुस्तक आहे फ्लड ऑफ द फायर द शॅडो लाईन्स, फ्लड ऑफ द फायर द शॅडो लाईन्स ही दोन पुस्तकं जे आहेत ते त्यांच्या आहेत. अरुणिमा सिन्हा हे महत्वाचं आहे, बॉर्न अगेन द माउंटन, बॉर्न अगेन द माउंटन अरुणिमा सिन्हांचं पुस्तक आहे. बिमल जालनांचं पुन्हा एक पुस्तक आहे इंडिया इकॉनॉमिक क्रायसिस, इंडियाज इकॉनॉमिक क्रायसिस, बिमल जालन हे महत्वाचं पुस्तक आहे. नवीन चावला एव्हरी वोट काउंट्स हे सुद्धा महत्वाचं आहे पुस्तक, एव्हरी वोट काउंट्स, नवीन चावला. नवीन काय आहे, एव्हरी वोट काउंट्स आहे, तर हे लक्षात ठेवा. आर व्यंकटरमण माय प्रेसिडेन्सी इयर्स, आता हे खूप महत्वाचं काय, कारण 2018-19 जे क्वेश्चन विचारलं द ट्रिब्युलियन इयर्स, द इव्हिलियन इयर्स, हे प्रणब मुखर्जींचीच होती. तर तसं एक पुस्तक माय प्रेसिडेन्शियल, कारण हे प्रेसिडेंट होते आर व्यंकटरमण, ठीक आहे. तर यांनी पुस्तक लिहिलेलं आहे माय प्रेसिडेन्शियल, माझ्या राष्ट्रपतीचं जे काही वर्ष आहेत ती. राजदीप सरदेसाई भारताचे पत्रकार आहेत महत्वाचे मोठे, 2014 मध्ये पुस्तक लिहिले द इलेक्शन दॅट चेंज्ड इंडिया, 2014ला इलेक्शन झाले आणि द चेंज इंडिया हे राजदीप सरदेसाई यांचं पुस्तक आहे. रवीश कुमार जे आहेत, माहित आहे आपल्याला रवीश कुमारांच्या बद्दल बरंच आपण ऐकले, भारतातले एक सच्चे पत्रकार आपण म्हणतो, रॅमन मॅक्सेसे विजेते आहेत, ठीक आहे. रॅमन मॅक्सेसे विजेते रवीश कुमार. द फ्री व्हॉइस ऑन डेमोक्रेसी हे पुस्तक आहे त्यांचं, द फ्री व्हॉइस ऑन डेमोक्रेसी. आणि कल्चर म्हणजे हे पुस्तकाचं नाव आहे कल्चर अँड द नेशन, हे दोन पुस्तक आहेत त्यांची, कल्चर अँड द नेशन आणि फ्री व्हॉइस ऑन डेमोक्रेसी. त्यानंतर तस्लिमा नसरीन यांचं पुस्तक आहे एक्झाईल. डॉक्टर उर्जित पटेल हे भारताचे आरबीआयचे गव्हर्नर होते ज्यावेळेस डिमॉनिटायझेशन झालं. उर्जित पटेल, ओव्हरड्राफ्ट हे नाव लक्षात ठेवा, ओव्हरड्राफ्ट उर्जित पटेल. आणि विनोद राय यांचं नॉट जस्ट अन अकाउंट, मी मग अशी म्हटलं होतं विनोद रायची कुठली पुस्तकं येतील त्यावेळी स्टार्टिंग असेल नॉट जस्ट अन अकाउंट होतं, इथं आहे बघा नॉट जस्ट अ नाईट वॉचमन, नॉट जस्ट आलं की विनोद राय असतील तिथं, ठीक आहे. तर एवढी सगळी महत्वाची पुस्तकं जी आहेत ती आपण पाहिलेले होते. एकत्र कंटेंट करणं, तो एकत्रित घेणं, ते एक्सप्लेन करणं विथ त्याची पुस्तकं जोडणं, हा थोडा जरी किचकट कार्यकाल जरी असला तरी सुद्धा विद्यार्थ्यांसाठी आम्ही हे कष्ट करायला नेहमी तत्पर आहे. त्यामुळं तुमची सगळी काही जेवढी चालू घडामोडीची पुस्तकं आहेत ते सगळे एकत्रित करून हा डाटा जो आहे याचे PDF जे आहेत ते तुम्हाला पुढच्या कालावधीमध्ये आम्ही उपलब्ध करून देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जे काही क्वेश्चन असतील त्याचे आन्सर द्या. आपण आता इथे थांबतोय, पुढच्या भागामध्ये लवकरच भेटू नवीन कंटेंटसह. जय हिंद.